नागपुर के चर्चित सकलतरा डबल मर्डर केस में पुलिस को बड़ी सफलता मिली है। दो युवकों की पत्थरों से कुचलकर हत्या की साजिश रचने वाला मुख्य आरोपी और मास्टरमाइंड ऋषि पोटेवार आखिरकार पुलिस के शिकंजे में आ ही गया है। कोर्ट ने आरोपी को 5 दिन की पुलिस रिमांड पर भेज दिया है। सकलतरा पुलिस से मिली जानकारी के अनुसार मृतक आदित्य भोंडवे आरोपी ऋषि की सब्जी दुकान पर काम करता था। दोनों के बीच पैसों का विवाद था। वारदात की रात आदित्य अपने साथी के साथ दुकान पहुंचा, जहां विवाद बढ़ने पर ऋषि के इशारे पर उसके साथियों ने दोनों युवकों पर बड़ी पत्थरों से हमला कर उनकी बेरहमी से हत्या कर दी। वारदात के बाद ऋषि सबूत मिटाकर पुणे के हिंजवाड़ी में छुप गया था। पुलिस ने तकनीकी जांच के आधार पर इसे दबोच लिया है। आरोपी पर पहले भी मर्डर जैसे गंभीर मामले दर्ज है और पुलिस आगे की जांच कर रही है। सकलतरा पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या डबल मर्डरच्या एका मुख्य आरोपीला आपण अटक केली आहे। तो कोण आहे किंवा ही घटना कुठून आणलेला आहे, कुठे फरार झाला होता, कुणाकडे हात होता काय? मागील महिन्यामध्ये 10/6/2026 रोजी रात्री 8:15 दरम्यान सकलतरा पोलीस स्टेशनच्या ज्युडिशियनमध्ये डबल मर्डर झालेला होता। त्याच्यामध्ये आपण यापूर्वी एकूण 4 आरोपी अटक केलेले होते। आता ते सध्या MCR मध्ये आहेत। याच्यामध्ये जो 5 नंबरचा मुख्य आरोपी होता ऋषी पोटेवार हा घटना झाल्यापासून फरारी होता। त्यासाठी आपण पोलीस स्टेशनकडील तपास पथक तयार करून त्याचा शोध घेत होतो। तो वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होता याची माहिती मिळत होती, परंतु त्या ठिकाणी तो मिळून येत नव्हता। काल आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तो पुणे येथे वास्तव्यास आहे। तत्काळ आपण पोलीस स्टेशनकडील DB टीम रवाना करून त्याला पुणे हिंजवडी भागामधून आपण त्याला ताब्यात घेतलेला आहे। आज त्याला कोर्टासमोर हजर केलेलं होतं। त्याला कोर्टाने 5 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे। हत्येमागचं मुख्य कारण काय होता आणि नेमकं हा पुणेला कुणाकडे थांबलेला होता, ज्याच्याकडे थांबलेला त्याला ही माहिती होती का की अशा घटनाला वाटले आलेला आहे? हत्येमागचं कारण त्याच्याकडं जे मयत आहे त्याच्या आदित्य भोंडवे हा त्याच्याकडे फ्रुट्सच्या गाडीवरती कामाला होता आणि त्याच्या त्या पैशाच्या वादातून म्हणजे कामाच्या पैशाच्या वादातून त्यांनी त्याला मारण्याचा प्लॅन केलेला होता। सर, ज्याच्याकडे पुणे थांबला होता तो कोण आहे, याचं कोण आहे आणि त्याला माहिती होतं का घटनेला असं घटना करून तिथे आलेला आहे? तो आता तपास आमचा चालू आहे। त्याचा मित्राकडे तो तिथं त्या ठिकाणी होता। आता तपासामध्ये ते निष्पन्न होईल। तर जो अटक आहे याच्यावरती काय प्रकारचे गुन्हे आणखी समोर आहेत काय? याच्यावरती यापूर्वीचे त्याचे 2 मर्डरचे पण गुन्हे आहेत।